नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शैक्षणिक पंढरी असलेल्या पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच आता आणखीन एक विवाहित महिलेनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। हुंड्यासाठी सासरी होणाऱ्या छळाला वैतागून नवविवाहितेनं इमारतीवरून उडी घेत जीवन संपवलंय। या प्रकरणी महिलेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे। स्वाती पाठक असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे। या प्रकरणी तिच्या वडिलांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर महिलेचा पती सूरज पाठक याला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे। तर सासू सुनीता पाठक, दीर नीरज पाठक, मामा अरुण उपाध्याय आणि मामा अरविंद उपाध्याय यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वाती आणि सूरज यांचा 1.5 वर्षांपूर्वी विवाह झाला होता। मुलाकडच्या लोकांनी लग्नामध्ये 5 लाख रुपये सोन्याच्या दागिन्यांची मागणी करून लग्नात 1 लाख आणि 7 तोळे सोन्याचा हुंडा घेतला होता। लग्नानंतर मागणीप्रमाणे हुंडा दिला नाही म्हणून स्वातीला मारहाण करून मानसिक त्रास द्यायला सुरुवात झाली होती। तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने पती सासू यांनी गहाण ठेवून पैसे देखील घेतले होते। हे सोने सोडवून आणण्यासाठी तिच्याकडे 3 ते 4 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती। त्यामुळे लेकीच्या प्रेमासाठी आणि तिच्या सुखाच्या संसारासाठी तेव्हा स्वातीच्या वडिलांनी मुलाच्या कुटुंबियांना आणखीन 3 लाख रुपये दिले होते। मात्र पैसे देऊनही स्वातीला घरगुती कारणावरून वादविवाद करून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला। सासरच्यांकडून सातत्याने होणाऱ्या या त्रासाला कंटाळून 7 जून रोजी स्वातीनं मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।